सर, कालपासून व्हीआयपी दर्शन बंद केलंय, परंतु काल काय व्हीआयपी दर्शनाची कशा पद्धतीने बंद केलेलं आहे? आम्ही सर्वांना माहिती असेल की पंढरपूरमध्ये आषाढी महिना सुरू झालेली आहे. आषाढी महिन्यामध्ये जवळपास पहिल्या 15 दिवसमध्येच जवळपास 30 ते 32 लाख लोक दर्शन घ्यायला आमच्याकडे येतात आणि त्यांचं दर्शन लवकर व्हावा आणि चांगल्या पद्धतीनं व्हावा आणि सुलभ व्हावा म्हणून आम्ही व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद केलेले आहे 15 जुलैपासून. परंतु काल मुनगंटीवार साहेब आले होते, त्यांच्याबरोबर सगळे त्यांचे नातेवाईक सुद्धा होते. त्यांना दर्शन देण्यात आलं, पण नातेवाईकांना देण्यात आलं नव्हतं, परंतु तुम्हाला ते कॉल करून आले होते असं त्यांनी सांगितलं होतं. पहिलं दोन विषय. एक, सर्वप्रथम म्हणजे व्हीआयपी दर्शन कालपासून बंद केलं होतं आम्ही. पहिला दिवस असल्यामुळे काही कोऑर्डिनेशन इश्यू होत्या, तो सुद्धा आम्ही काल रात्रीच सगळ्या डिपार्टमेंटला बोलून घेऊन आम्ही पूर्णपणे सॉर्ट आउट केलेली आहेत. 8 पासून व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद करण्याचं काटकोरपणे पालन झालं असेल तुम्हाला दिसेल. आणि आता दुसरा विषय असा आहे की ज्यांच्या स्टेट प्रोटोकॉल आहेत, म्हणजे माननीय आमदार महोदय असो, खासदार महोदय असो, मंत्री महोदय असो, या जजेस असो, त्यांना स्टेट प्रोटोकॉल लागू आहेत. आम्हाला असं नियोजन केलेली आहे की जे कोणी स्टेट प्रोटोकॉल आहे त्यांच्यासोबत 2 ते 3 लोकांच्या व्हीआयपी दर्शन करायला आम्ही नियोजन केलेली आहे. काल गुलाबराव पाटील सुद्धा आले होते, त्यांना सुद्धा 4 ते 5 लोकांना सोडण्यात यावं असा तुमचा आदेश होता, परंतु 14-15 लोक गेले असं सांगितलं जातं. नाही, मी अगोदर सांगितल्याप्रमाणे पहिला दिवस असल्यामुळे काही कोऑर्डिनेशनचे इश्यू झाला. आम्ही आता काल रात्री पूर्णपणे ब्रीफिंग घेतलेली आहे. आम्हाला वरून सुद्धा आदेश आलेली आहे की ज्यांच्या स्टेट प्रोटोकॉल लागू आहे त्यांच्यासोबत 4 ते 5 लोकांचा अलो करण्याचा तुम्ही आदेश जारी केलेला होता की जे लोक अधिकारी असतील, कर्मचारी असतील, त्यांनी जर व्हीआयपी दर्शनाला सोडलं तर कशा पद्धतीने कारवाई होईल त्यांच्यावर? नाही, सर्वप्रथम व्हीआयपी 2010च्या शासनाचा GR आहे, त्या GR प्रमाणे मंदिर कमिटीने त्या GR वापरून पूर्णपणे व्हीआयपी दर्शन मंदिर समितीने बंद केलेली आहेत. या व्यतिरिक्त डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट खाली मी सुद्धा याच्यामध्ये परिपत्रक काढलेली आहे. काल मंदिर समितीमध्ये किंवा पोलीस प्रशासनामध्ये समन्वयाचा अभाव असल्याचं मुनगंटीवार साहेबांनी सांगितलं. काय नक्की? मी अगोदर सांगितल्याप्रमाणे आता पूर्णपणे वारीच्या तयारी चालू आहेत आमच्याकडे. पंढरपूरमध्ये बघितलं असेल की किमान 10 ते 15 डिपार्टमेंट वेगळं काम करत आहेत. आता इतकी ताण आमच्यावर आहेत आणि काल पहिला दिवस होता म्हणून थोडा कोऑर्डिनेशन इश्यू झाला, पण हा सॉर्ट आउट पूर्णपणे आम्ही सॉर्ट आउट केलेली आहेत. काल संध्याकाळी आम्ही पूर्णपणे ब्रीफिंग घेतलेली आहेत. आज सकाळीपासून तुम्हाला पूर्णपणे दिसेल. काय आव्हान करताल तुम्ही बाकीच्या नेते लोकांना? चालू करू. व्हीआयपी दर्शन आम्ही 15 जुलै पासून जवळपास 28 जुलै पर्यंत आम्ही नियोजन केलेली आहे व्हीआयपी दर्शन. करा की आव्हान 4 ते 5 आषाढी यात्रे काळामध्ये लाखोच्या संख्येने भाविक येत असतात, परंतु जे मंत्री, आमदार, खासदार आहेत त्यांना तुम्ही व्हीआयपी दर्शन बंद केलं, पण काय आव्हान कराल? आमच्याकडे सर्वांना माहिती असेल की आता जवळपास 32 ते 35 लाख वारकरी आमचे कट करणं परत सांगतो. आपल्या सर्वांना माहिती असेल की पंढरपूरमध्ये आषाढी महिना सुरू झालेली आहे. आता जवळपास 32 ते 35 लाख वारकरी आणि भाविक आमच्याकडे येणार आहेत. ज्यांच्या स्टेट प्रोटोकॉल लागू आहे, माननीय आमदार महोदय असो, खासदार महोदय असो, या मंत्री महोदय असो, जजेस असो, त्यांच्यासोबत 2 ते 3 मॅक्सिमम आतमध्ये अलाव करायला आम्ही नियोजन केलेली आहेत आणि भाविकांच्या गर्दी लक्षात घेऊन आम्हाला सहकार्य करायला विनंती करतो.